नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी या चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. आजचा तसेच येणाऱ्या 24 तासातील हवामान अंदाज पाहूया. हवामानात कोणताही बदल जाणवत नाही असं वाटतं, का तर दक्षिण टोकाला थोडासा पावसाचे ढग आहेत आणि पाऊस दक्षिण किनारपट्टीला शेवटच्या टोकाला केरळच्या दक्षिणेला पावसाचा ढग दिसतोय. आता पाऊस पडताना दिसत आहे. इतरत्र रात्रीतून कुठं पाऊस नाही आहे, पण रात्रीतून तापमानाची स्थिती पाहायला गेलं 26, 27, 28 हे नांदेड, छत्रपती संभाजीनगर उत्तर साईडला 27पर्यंत तापमान आहे आणि सोलापूर, सांगली आणि ह्या भागात तापमानाची तीव्रता थोडी जास्त आहे. 32, 33, 28 सेल्सिअस तापमान आहे. तेच कर्नाटकाच्या उत्तर भागात सुद्धा तापमानाची तीव्रता बऱ्यापैकी आहे, पण दक्षिण भागात तापमान थोडंसं कमी झालेलं आहे आणि तिथला उकाडा थोडासा कमी झालेला आहे, कारण तिथल्या हवा पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत आहे. दुसरा भाग म्हणजे इथे ढगाळ परिस्थिती फक्त कर्नाटकच्या भागातच दिसून येते. कर्नाटकच्या दक्षिण भागातून पहाटेचा ढगाळ हवामान स्थिती किंवा दिवसभर ढगाळ हवामान स्थिती त्याच भागातून दिसते. बघायला तर दिवसभरात काहीसे किनारपट्टी कर्नाटकची पावसानं थोडंसं व्यापणार आहे असं वाटत आहे. हलकासा थोडासा पाऊस होईल, मध्यम पाऊस होईल. कर्नाटक किनारपट्टी धरून खाली दक्षिण टोकापर्यंत केरळ किनारपट्टी वगैरे आहे त्या साईडला सुद्धा तिरुचिरापल्ली इथपर्यंत हलकासा पाऊस होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रावर त्याचा कुठलाही परिणाम नाही. महाराष्ट्रावर फक्त तापमान वाढ होणार आहे. जळगाव, अकोला, नागपूर ह्या पट्ट्यात जवळजवळ 43-44 सेंटीग्रेड, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 42+ तापमान असणार आहे. त्यामुळं आणि उत्तर कर्नाटकमध्ये सुद्धा 42+ तापमान असणार आहे. त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्र व उत्तर कर्नाटक, हैदराबाद या भागात उद्या उष्णतेचा चटका बसणार आहे. उष्णतेची लाट येणार आहे आणि महाराष्ट्रासकट हे दोन्ही भागसुद्धा भाजून काढणार आहे. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. ढगांची परिस्थिती पाहायला गेले तर ढगाळ हवामान स्थिती फक्त जागोजागी निर्मिती होईल. म्हणजे इस्लामपूर, सातारा, सांगली ह्या पट्ट्यात, सोलापूर या पट्ट्यात ढगांची परिस्थिती असेल थोडीफार. पावसाची परिस्थिती पाहता पाऊस फक्त गोकाक, कर्नाटक भाग धरून हुबळी, शिर्सी ह्या भागात हलकासा पाऊस दाखवत आहे. शिर्सी धरून खाली चिकमंगळूर ह्या भागात पट्ट्यात बऱ्यापैकी चांगला पाऊस दाखवत आहे आणि तिकडूनच वारे यायची शक्यता वाटत आहे. ते झालं एका मॉडेलचा अंदाज. दुसरा मॉडेलचा उपग्रह छायाचित्र म्हणजे सॅटेलाइट मॉडेल असं सांगतं की आज रात्रीतून गोंदिया व नागपूरचा उत्तर दिशेला थोडासा पावसाचे ढग आहेत आणि इकडे नांदेड, लातूरला पावसाचे थोडेसे ढग आहेत. तो पडत पाऊस थोड्या वेळासाठी पडेल आणि त्याची उघडीप होईल आणि सोलापूर ते इकडे बळ्ळारी पट्ट्यात ढगाळ हवामान परिस्थिती आहे. पुढे जर उद्याचा अंदाज देताना ह्या मॉडेलनुसार असं सांगतं हे सॅटेलाइट मॉडेल की जम्मू आणि काश्मीरमध्ये तीव्र पावसाचे ढग येणार आहेत, पाऊस पडेल. महाराष्ट्रामध्ये नागपूर, गोंदिया ह्या परिसरात पावसाची शक्यता वाटत आहे आणि इकडे सांगलीच्या आणि जालन्याच्या परिसरात पावसाची थोडीफार दाखवत आहे. स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता आहे आणि जागोजागी क्वचित तुरळक किंवा वादळी थोडासा पाऊस व्हायची शक्यता आहे.